सध्या बिग बॉस मराठीचं 6वं सीझन चालू आहे आणि हे 6वं सीझन अगदी चांगल्या पद्धतीनं गाजतंय. तसंच बिग बॉस हिंदी हे सुद्धा संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणात बघितलं जाते. मग बिग बॉसची लोकप्रियता वाढत असतानाच आता बिग बॉस सारखाच दुसरा एक रियालिटी शो येतोय आणि त्या शोचं नाव आहे द 50. मग द 50 हा रियालिटी शो सेम बिग बॉसचा चुलत भाऊच आहे असं सुद्धा काही जण कमेंटच्या माध्यमातून म्हणतात. पण मात्र बिग बॉसच्या घरामध्ये 17 ते 18 जण असतात आणि या द 50 मध्ये 50 कलाकार असणार आहेत. ते वेगवेगळे क्षेत्रातून आलेले असणार आहेत आणि ते सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये अशाच पद्धतीनं राहणार आहेत किंवा ज्या पद्धतीने बिग बॉसच्या घरामध्ये राहतात त्याच पद्धतीनं या द 50 शो मध्ये राहणार आहेत असं सुद्धा बऱ्याच जणांना वाटतं. तर काही जणांना वाटतं की बाबा हे जे द 50 शो आहे हा नेमकी काय भानगड आहे, याच्यामध्ये नेमकं वेगळं काय दाखवलं जाणार आहे. ज्या पद्धतीनं बिग बॉस आहे त्याच पद्धतीनं दाखवतील, त्याच्यामध्ये दुसरं काय करतील, अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून येणार आहेत. पण मात्र या द 50 शो मध्ये नेमकं काय दाखवणार आहेत तेच सविस्तर आपल्या या व्हिडिओमध्ये बघायचं. जर आपण पाहिलं तर सध्या रिएलिटी शोची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते, म्हणून वेगवेगळे रियालिटी शो हे टेलिव्हिजनच्या माध्यमातून समोर येत असतात. त्याच पद्धतीनं द 50 हा एक रियालिटी शो समोर येतोय. याच्यामध्ये बरेच कलाकार निवडलेले आहेत, 50 कलाकार आहेत. आपल्या मराठी भाषेमधले जे कलाकार आहेत, मराठी कलाकार आहेत, ते सुद्धा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात निवडले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये बरेच बिग बॉसच्या घरातले जे सदस्य आहेत तेच त्या शो मध्ये जाताना आपल्याला दिसत आहेत. पण मात्र ही द 50 नेमकी काय भानगड आहे या गोष्टीचा जर आपण विचार केला तर बिग बॉस सारखा तो शो नसणार आहे, कारण की बिग बॉस मध्ये 17 ते 18 कलाकार असतात. या ठिकाणी 50 कलाकार असणार आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये स्वतः त्या ठिकाणी जेवण करावं लागतं, स्वतःचे ग्रुप बनवावं लागतात आणि त्या ठिकाणी जसं तुम्हाला एकमेकांसोबत वागायचंय तसं त्या ठिकाणी वागावं लागतं. पण मात्र या द 50 शो मध्ये स्वतःच्या मर्जीनं त्या ठिकाणी काहीही करता येणार नाही किंवा त्याचं वागायचं तसं वागता येणार नाही. त्या ठिकाणी एक लॉयन असणार आहे, सिंह असणार आहे आणि तो सिंह या ठिकाणी 2 गट पाडून एकमेकांसोबत एकमेकांची जुगलबंदी लावणार आहे. त्याच्या माध्यमातून वेगवेगळे टास्क खेळायला देणार आहे. जसं बिग बॉसच्या घरामध्ये तू जेवण बनव मी जेवण बनवते असे भांडणं तणणं जे होतात ते त्या ठिकाणी बघायला मिळणार नाहीत. त्या ठिकाणी थेट एकमेकांसोबत लढत होणार आहे. म्हणजे जसे रियालिटी शो मध्ये दाखवतात हे टास्क आहे ते टास्क आहे, हा गेम आहे ते गेम आहे, याच्यामध्ये हात घाला त्याच्यामध्ये हात घाला, हे पकडा ते पकडा, असं त्या ठिकाणी जे असतं तसं या शो मध्ये दाखवलं जाणार आहे. आणि यामधले जे कलाकार आहेत ते कलाकार ज्या पद्धतीनं खेळतात त्याच्यावर त्यांना किती दिवस त्या घरामध्ये ठेवायचं हे सुद्धा त्या लॉयनच्याच हातामध्ये असणार आहे. त्या ठिकाणी कुठलीही वोटिंग प्रक्रिया होणार नाही. कोणाला घराबाहेर ठेवायचं कोणाला घरात ठेवायचं हा जो काही सगळा निर्णय आहे तो त्या द लॉयनच्या हातामध्ये असणार आहे. जरी बिग बॉस सारखं ते घर असलं तरी सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला भांडण तंटा हा बघायला मिळेल, पण मात्र टास्क दरम्यान बघायला मिळेल. उगत झोपताना दाखवणार नाही, जेवताना दाखवणार नाहीत. जे जे महत्वाचं आहे, महत्वाचा खेळ आहे तेच त्यामध्ये दाखवणार आहेत असं आपल्याला त्याचा प्रोमो पाहिल्यानंतर लक्षात येतं. आता या व्यतिरिक्त दुसरं त्या ठिकाणी काय काय दाखवलं जाऊ शकतं, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.